Dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, today we have to deal a poem from section number 2, which name is 2.3 There is Another Sky. This poem is very deep meaning. The There is Another Sky म्हणजेच जीवनातील जे सुखदुःख आहेत, या दुःखामागून सुख येतं आणि सुखानंतर परत दुःख, अशा ज्या सिच्युएशन्स आहेत त्या या ठिकाणी पोएममध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. दिस इज ॲन पॅट्रचन सॉनेट बाय इमिली डिकिन्सन, अ फेमस अमेरिकन पोएटेस. हर नेम इज इमिली डिकिन्सन. दिस इज अ पॅट्रचन सॉनेट. An American poet born in 1830 and the lifespan from 1830 to 1886. Most of the poems she wrote are short and in simple language. The style of writing of this poetess is very simple, uses simple languages. She wrote on philosophical ideas, abstract ideas, and material things are used to explain each other in her works. तत्त्वज्ञानाशी रिलेटेड गोष्टी, वैयक्तिक जीवनाच्या चढ उतारांबद्दल बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास किंवा ह्या गोष्टींबद्दल लिखाण या कवयित्रीने केलेलं आहे. There is Another Sky is a poem about life begin a journey of ups and downs. जीवन हे चढ उताराने भरलेलं आहे. The journey of life is of ups and downs, success and failure. We feel such a situations in our life, failure and success also, joys and sorrows. जीवनामध्ये यश अपयश, सुखदुःख, चढ उतार, दुःख, वेदना, हॅपीनेस यासारख्या सर्व घटना होत असतात किंवा हे सारखे येतच असतात. आवर लव्ह वन्स ऑफन गिव्ह अस होप अँड इनकरेजमेंट इन टाइम्स ऑफ सॉरो अँड डिस्पेअर. आवर लव्ह वन्स ऑफन गिव्ह अस, आपले जे रिलेटिव्ज आहेत ते आपल्याला या सुखदुःखामध्ये आपल्याला साथ देत असतात. इनकरेजमेंट इन टाइम्स ऑफ सॉरो अँड डिस्पेअर, ज्यावेळेस आपण निराशेने खचलेलो असतो, नैराश्य आलेलं असतं, अशा प्रसंगी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात, इनकरेजमेंट करत असतात. द पोएट ॲड्रेसेस द पोएम टू हर ब्रदर इन reassuring him and asking him to return home. In the poem, a poet addresses to her brother, reassuring him and asking him to return home. त्याला घरी बोलवण्यासाठी ती कवी विनवणी करत आहे. What is the actual poem that we have to learn in next page? But before going to the actual poem, we have to face the icebreaker part on page number 75. See the icebreakers. Life is an amalgam of happy and sad moments. Things of such moments in your life. Pair with your classmate and share both the aspect of life. बघा, जीवनामध्ये सुखदुःख ह्यासारखे क्षण येतच असतात. यात सुखदुःखाचं मिश्रण आपल्या जीवनामध्ये असतं आणि या सुखदुःख आपल्याला जीवनामध्ये सहन करावं लागत असतं किंवा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. तर आपल्याला हॅपी मुमेंट्स आणि सॅड मुमेंट्स अशा प्रकारे या गोष्टी आपल्याला इथे सांगायच्या आहेत. द फर्स्ट हॅपी मुमेंट्स अँड फर्स्ट सॅड मुमेंट्स इज ऑलरेडी गिवन in our icebreaker part. The happy moments like this: winning the first prize in a competition. बघा, फर्स्ट प्राइज मिळवणे स्पर्धेमध्ये हे आपल्यासाठी आनंदाचं क्षण आहे.
आनंदाचे क्षण आणि दुःखाचे क्षण असे आहे. लुझिंग युअर मोबाईल, बायसिकल ऑर वॉलेट. दुःखाचं क्षण कोणता आहे की आपला मोबाईल हरवतो आहे किंवा आपली सायकल हरवते किंवा आपलं पॉकेट वॉलेट, पैसे ठेवण्याचं जे वॉलेट आहे ते हरवतं आहे. या गोष्टीने आपण दुःखी होतो. दॅट्स कॉल्ड द सॅड मोमेंट्स. वी हॅव टू शेअर आवर थॉट्स अबाउट हॅपी मोमेंट्स अँड सॅड मोमेंट्स. Such a moments we have to share with your friends. The second one is being selected for the जॉबसाठी तुमची निवड होणे. being selected for the cricket team. Such a situation is a happy moments of yours. And the sad moment is getting a lower grade in examination. परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळणे हे दुःख वाटल्यासारखंच आहे. अनदर वन, युअर क्लास टीम्स प्रोजेक्ट बीइंग चूजन फॉर डिस्प्ले ॲट नॅशनल स्कूल सायन्स फेअर. समजा तुमच्या क्लासमधला जे प्रोजेक्ट आहे तो सिलेक्ट झाला आहे नॅशनल लेवलसाठी, तर ह्या आनंदाचा क्षण आहे. आणि दुःखाचा क्षण असं समजतो की अ क्लोज फ्रेंड डिबार्डेड फ्रॉम एक्झाम फॉर चीटिंग. की एक विद्यार्थी आहे की त्याच्या कॉपी केल्यामुळे त्याला परीक्षा देता येणार नाही, त्याला परीक्षेत बसण्यास मनाई घातलेली आहे, असा ह्या दुःखाचा क्षण आहे. सच अ हॅपी मोमेंट्स अँड सॅड मोमेंट्स कम्स इन अवर लाईफ. द नेक्स्ट क्वेश्चन और द नेक्स्ट पॉईंट इज गेटिंग अ स्कॉलरशिप फॉर हायर स्टडीज. हॅपी मोमेंट्समध्ये बघूया की तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली पुढील शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी. अँड द सॅड मोमेंट इज युअर सिबलिंग फॉलिंग इल ड्युरिंग इम्पॉर्टंट एक्झाम. तुमचा भाऊ परीक्षेच्या कालावधीमध्ये अचानक आजारी पडलेला आहे, त्यामुळे त्याला परीक्षा द्यायला अडचणी निर्माण होत आहेत. असे सॅड मोमेंट्स पण आपल्या जीवनामध्ये येत असतात. द सेकंड पॉईंट, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फाइंड प्रोव्हर्ब्स, idioms or phrases of a similar meaning to the one given and fill them in the stars given below. One is already given to us, idiom is given here. Every cloud has a silver lining. म्हणजेच की सुखदुःख, म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला काही दुःख येत असेल तर दुःखाच्या पाठीमागे सुख पण आपलं लपलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर आपण दुःखाचा सामना करत असेल तर नक्कीच पुढे चालून सुख येणार आहे हे आपण निश्चित मानायचं आहे. द अनदर प्रोव्हर्ब इज लाईक देअर्स अ लाईट ॲट द एंड ऑफ द ट्युनेल. देअर्स अ लाईट ॲट द एंड ऑफ द ट्युनेल. म्हणजेच अंधारानंतर प्रकाश नक्कीच येणार आहे हे आपल्याला इथे सांगायचं आहे. द मिनिंग ऑफ द प्रोव्हर्ब इज देअर इज अ लाईट ॲट द एंड ऑफ द ट्युनेल. म्हणजेच अंधारानंतर उजेड येईलच याची पूर्णपणे शाश्वती आपल्याला या स्टेटमेंटमधून, या प्रोव्हर्ब्स आयडॉममधून मिळते. थर्ड नंबर, द डार्केस्ट आवर इज बिफोर डाऊन. दुःखाचे क्षण नक्कीच जातील अशा प्रकारचं. द डार्केस्ट आवर इज बिफोर डाऊन. देन नेक्स्ट वन इज नो पेन नो गेन. कष्टाशिवाय फळ नाही. Such idioms or proverbs are similar for the topic. See the next part. When we look at the sky, we find several objects. They stand for something or the other. Complete the following table by finding the significance of the given object. वन एक्झाम्पल इज गिवन फॉर यू. बघा, आकाशामधील जे आपण वेगवेगळे तारे वगैरे बघतो, जे ऑब्जेक्ट्स आहेत ते बघतो, तर त्या ऑब्जेक्ट्स बनवून आपल्याला काहीतरी त्यापासून दे स्टँड फॉर समथिंग, त्या काहीतरी प्रतिकात्मक स्वरूपाचे आहेत, त्यांच्यापासून आपल्याला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळते. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल बाय फाइंडिंग द सिग्निफिकन्स ऑफ द गिवन ऑब्जेक्ट्स. आकाशात ज्यावेळेस ते वस्तू बघतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी प्रतीक वाटत असतात. फॉर एक्झाम्पल द सेलेस्ट्रियल बॉडीज. बघा,
सेलेस्ट्रियल बॉडीज आणि असोसिएशन ते काय प्रतीक म्हणून दर्शवल्या जातात? तर बघूया, सन पॉवर, हीट, एनर्जी आणि कमिटमेंट एक्सेट्रा. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत म्हणून बघितला जातो, उष्णता तो देत असतो, ऊर्जा, उष्णता. त्याचबरोबर एनर्जी इज सेम, कमिटमेंट म्हणजे तो वचनबद्ध असतो, वचनबद्धता त्याच्याकडे असते, म्हणजे तो उगवणार म्हणजे उगवणारच आहे, अशा प्रकारचे कमिटमेंट हमी म्हणू शकतो आपण किंवा त्या प्रकारचं. देन मून इज associate with beauty, coolness, calmness, ups and down. तर या मूनबद्दल आपण बघतोय, असोसिएशन काय कशाचं प्रतीक आहे, तर ते ब्युटी, सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यानंतर कलरनेस, देन आफ्टर कामनेस, शांतता, अप्स अँड डाऊन्स. मून नेहमीच कमी जास्त होत असतो, म्हणूनच त्याला अप्स अँड डाऊन्स म्हणलेलं आहे. द रेनबो इज कलरफुल, फ्रेशनेस आणि चीरफुलनेस, आनंद व्यक्त करतो तो. रंगीतपणा त्याच्यामध्ये असल्या कारणामुळे तो आनंद निर्मिती करत असतो. फ्रेशनेस त्याच्यामध्ये दिसून येते आपल्याला. द स्टार्स होप ॲमिड डार्कनेस, आशावादी वृत्ती. देन डायरेक्शन, येस ऑब्वियसली द स्टार शोज डायरेक्शन ॲट नाईट. द फ्रेंडशिपल्स, त्या ताऱ्यांमधील जे नातं आहे ते पण आपल्याला दिसून येतं. द फ्रेंडशिप, अटॅचमेंट ऑल्सो. द मिल्की वे, इन्फिनिटी, ह्युमिलिटी. मिल्की वे, आकाशामध्ये मिल्की वे दिसतो आपल्याला, आकाशगंगा म्हणतो आपण त्याला, ती इन्फिनिटी किंवा ह्युमिनिटी या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. द नेक्स्ट पॉईंट, कलर्स मेन्शन इन द हेक्झागॉन्स गिवन बिलो आर असोसिएटेड विथ समथिंग ऑर द अदर. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड फिल इन द ब्लँक्स. बघा, वेगवेगळे रंग हे काहीतरी प्रतीक म्हणून वापरले जातात, त्यातून आपल्याला काही प्रतिकात्मक स्वरूपाची कलर्स आपल्याला दिसून येत आहेत. हेक्झागॉन म्हणजेच या ठिकाणी आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला एक कलर आहे आणि त्या कलरची जी ओळख आहे, आयडेंटिटी, ती आपल्याला सांगायची आहे. कलर्स मेन्शन द हेक्झागॉन गिवन बिलो आर असोसिएशन, संबंधित, तो कलर कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल, पिंक कलर, डेलिकसी, हेल्दीनेस. पिंक कलर हा आरोग्याशी संबंधित आहे, की आरोग्यदायी असा आहे. डेलिकसी, नाजूक म्हणून पण ओळखला जातो. देन ब्ल्यू कलर, वॉटर, स्काईज आणि कोलनेस. निळा रंग हा पाण्याचा निळा कलर आहे, किंवा तो आकाशाचा पण निळसर कलर आहे. त्याचबरोबर कूलनेस, शांतता, या कलरमधून इंडिकेट होते आपल्याला कूलनेस. व्हाईट इज रिप्रेझेंट अ पीस. व्हाईट कलर पीस आणि रेस, पीस म्हणू शकतो, शांततेचं प्रतीक म्हणून व्हाईट रंग माहिती आहे आपल्याला, व्हाईट कलर. ब्लॅक कलर, डार्कनेस, इव्हिल रेस, होपलेसनेस अँड वीकनेस. ब्लॅक कलर शोज द डेंजर टू, अँड डार्कनेस, इव्हिल, यासारख्या सिच्युएशन म्हणजेच हे प्रतीक दर्शवतं. रेड कलर, लाईफ, लव, अँगर अँड डेंजर. Such a things represent a red color, life, love, anger and danger. Yellow color represent sunshine and cloudiness. Yellow color हा सनशाईन, सूर्यप्रकाशासारखा तेजस्वी, त्याचबरोबर तो कावर्डीनेस म्हणजे भित्रीपणा पण त्यामधून दिसून येतो. Friends, in this way we have learned the icebreaker part of the poem There is Another Sky. In next video lecture we will learn the actual poem. Still you have to watch this part at home. Thank you once again.